Okay, right. Next topic, higher order derivative. See here, till now we have calculated which term? dy by dx. Okay. So आपण जे फंक्शन होतं त्याला ओनली वन टाइम डिफरन्शिएट केलं, बरोबर ना. एकदाच आपण फंक्शनला डिफरन्शिएट केलेलं आहे. सो ही जी dy बाय dx टर्म आहे, याची जी ऑर्डर आहे, ऑर्डर काय 1, हे या पद्धतीने रिप्रेझेंट करतात. हां, पण आपण ते लिहित नाही इथे. सो dy बाय dx जी टर्म आहे, दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याची ऑर्डर किती आहे? 1. सो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे. वी आर डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू x. विच टर्म वी गेट? dy बाय dx. आता dy बाय dx जो येणार आहे, याला पुन्हा तुम्ही जर डिफरन्शिएट केलं, सो यू विल गेट डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर टर्म. सो इथे काय आला आता? 2 आला. सो हा जो डेरिव्हेटिव्ह आहे, दिस इज कॉल्ड ॲज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणतात? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जी डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची टर्म येईल, पुन्हा त्याला जर तुम्ही डिफरन्शिएशनचे रूल्स तर सेम राहतील. यू इंटू व्ही राहील किंवा यू प्लस व्ही राहील, हां, किंवा कंपोजिट फंक्शन राहील, लॉगवालं फंक्शन राहील किंवा पॅरामेट्रिक राहील. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर याला पुन्हा तुम्ही जर डिफरन्शिएट केलं, विच टर्म यू विल गेट? डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब. सो दिस इज कॉल्ड ॲज थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दिस इज कॉल्ड ॲज वॉट? थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो लाईकवाईज याला आपण प्रोसीड करू शकतो. अँड वी कॅन कॅल्क्युलेट डी एन वाय बाय डी एक्स एन. सो हा जो डेरिव्हेटिव्ह, म्हणजे याला पुन्हा तुम्ही जर डिफरन्शिएट केलं तर डी फोर वाय बाय डी एक्स फोर अशी टर्म येईल. फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येईल. फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्हला परत डिफरन्शिएट केलं तर काय येणार आहे? फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो लाईकवाईज याला तुम्ही एन टाइम्स जर डिफरन्शिएट केलं, हां, यू विल गेट nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. राईट. डेरिव्हेटिव्ह डिफरन्सिएशनचे रूल्स सगळे सेम आहेत, फक्त टॉपिक काय? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपण आत्तापर्यंत सगळ्या एक्झाम्पलमध्ये कुठेच अशी टर्म आली का? कुठेच आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वगैरे कॅल्क्युलेट नाही केलं. आत्तापर्यंत आपण फक्त काय कॅल्क्युलेट करत होतो? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता हीच डिफरन्सिएशनची प्रोसेस आहे, ती पुढे कॅरी आउट करायची. सो यू विल गेट सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर ॲज पर इन्स्ट्रक्शन, की तुम्हाला फोर्थ ऑर्डर कॅल्क्युलेट करायचं आहे, सेकंड ऑर्डर कॅल्क्युलेट करायचं आहे, की nth ऑर्डर कॅल्क्युलेट करायला लावला आहे. सो बेस्ड ऑन दॅट आपण डिफरन्शिएट करत जाणार. सो हा एक झाला क्वेश्चन, की फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग. आणि याच्यात सेकंड एक टाईप आहे की यू नीड टू फाइंड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी आता इथे nच लिहून येणार. इथे असं नाही 10th ऑर्डर किंवा 20th ऑर्डर असं नाही लिहून येणार. काय इन्स्ट्रक्शन काय असणार आहे? द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग फंक्शन इज. सो जेव्हा पण nth ऑर्डरचे एक्झाम्पल येतील, तुम्हाला कमीत कमी 3 डेरिव्हेटिव्ह्स पहिले कॅल्क्युलेट करायचे. सो फंक्शन दिलेलं असेल, क्वेश्चन काय असणार आहे? द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू लेट्स से log x और y इज इक्वल टू साइन x. साइन एक्सचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आतापर्यंत आपण साइन एक्सचा फक्त फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला. तो फर्स्ट ऑर्डर काय होता? कॉस एक्स. राईट. कॉसला परत तुम्ही डिफरन्शिएट केलं तर मायनस साइन एक्स काय झाला? त्याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. मायनस साइन एक्सला परत डिफरन्शिएट केलं तर मायनस साइन ॲज इट इज राहील. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस, तो काय झाला? थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. राईट. सो तुम्हाला एक रिलेशन भेटेल. सो जेव्हा पण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचे आहेत, स्टेप्स काय? फंक्शन विल बी गिवन टू यू. यू विल कॅल्क्युलेट मिनिमम 3 डेरिव्हेटिव्ह्स, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर. आणि याच्यात तुम्हाला एक रिलेशन एस्टॅब्लिश करावं लागेल टू राईट वॉट?
nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो या टॉपिकमध्ये तुम्हाला 2 टाईपचे क्वेश्चन भेटतील. एक तर ते डायरेक्टली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारतील किंवा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारतील, ऑर क्वेश्चन विल बी ऑफ nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो हे जर कॅल्क्युलेट करायचं तर या प्रोसेसनेच जायचं आहे तुम्हाला. मिनिमम 3 डेरिव्हेटिव्ह तर कॅल्क्युलेट करावेच लागतील आणि मग हे जे डेरिव्हेटिव्ज आहेत त्याच्यात काही ना काही रिलेशन एस्टॅब्लिश होईल आणि त्या रिलेशनवरून तुम्हाला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहायचं. सो एकदा जर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर कॅल्क्युलेट करता आला तर तुम्ही nची व्हॅल्यू काही टाकू शकतात, बरोबर ना. 12, 15, 18, 20, 100 काही टाकू शकतात, राईट. सो असा एक टॉपिक आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो लास्टचा टॉपिक आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन होतं आणि हा टॉपिक आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता हे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पुढे जाऊन एक टॉपिक येणार आहे डिफरन्शियल इक्वेशन. सो या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हे ऑर्डरवाले जे टर्म्स आहेत, सो ऑर्डर आपण कुठून लिहिलेली dy/dx. इथे 1 आहे सो इट्स अ फर्स्ट ऑर्डर. इथे 2 आलं तर काय झालं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे. इथे 3 आलं तर काय, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे. सो सिम्बॉलिकली लक्षात ठेवायचं आहे कोणत्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो पुढे जाऊन तुम्हाला बेस्ड ऑन ऑर्डर कितीदा ते डिफरन्शिएट करायचं वगैरे या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये. डिफरन्शियल म्हणजे जेवढे डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट असतात तेवढ्या तुम्हाला त्याचे डिफरन्शिएट करावं लागतं. सो ते नंबर ऑफ कॉन्स्टंट आणि त्याची ऑर्डर हे मॅच झालं पाहिजे, असा एक कॉन्सेप्ट आहे डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. सो आता फक्त तुम्हाला रूल्स सेम राहणार आहे, डिफरन्शिएशनचे रूल्स वगैरे सेम आहे, फक्त ॲज पर इन्स्ट्रक्शन तेवढ्या टाइम्स तुम्हाला डेरिव्हेटिव्स कॅल्क्युलेट करायचे. सो क्विकली हा पार्ट लिहून घ्या, आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूयात. काय एक्झाम्पल आहे. क्वेश्चन लिहा. फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग. फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग. फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग. First, y is equal to x into log x. Y is equal to x log x. So सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिले फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावं लागेल. हे सिक्वेन्स वाईजच जाईल, डायरेक्टली सेकंड ऑर्डर कॅल्क्युलेट नाही करता येणार. इथून फर्स्ट dy/dx होईल, dy/dxला परत डिफरन्शिएट करायचं, यू विल गेट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, राईट. सो लेट अस कॅल्क्युलेट dy/dx. सो dy/dx कॅल्क्युलेट करताना u इंटू v यूज करावं लागेल, राईट. सोबत लिहा सगळे, राईट. फक्त डिफरन्शिएट 2 टाइम्स करायचे, बाकी काही कॉन्सेप्ट नाही याच्यात वेगळं.
So dy by dx is equal to first function is what, x into log x चा derivative 1 by x plus log x into derivative of second function, that is what, 1. So dy by dx is what, 1 plus log x. So you again differentiate this, you will get d square y by dx square term. So d square y by dx square will be equal to 1 चा derivative 0, log x चा derivative 1 by x. राइट, बस एवढाच कॉन्सेप्ट आहे. हां, ते करू शकतो. जसं फर्स्ट हे वालं जे आपण बघितलं, याला आपण वाय डॅश यूज केलं होतं किंवा काय यूज केलं होतं, एफ डॅश ऑफ एक्स. सो याला आपण वाय डबल डॅश एफ डबल डॅश ऑफ एक्स, हे वाय ट्रिपल डॅश, या पद्धतीने करू शकतो पुढे प्रोसेस. सेकंड, y is equal to log of log x, log of log x. लिया y is equal to log of log x सोबत लिया. So let us differentiate for the first time. dy by dx is equal to composite function, right? First काय log, log चा derivative 1 by log x into log चं काम झालं, या log x चा derivative 1 by x. सो टर्म काय तुमच्याकडे, 1 upon x log x. So how we will differentiate this again, सांगा. 1 upon x log x लिहायला बरोबर ना, आपल्याला सेकंड ऑर्डर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसं डिफरन्शिएट होणार, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 लिहिणार आणि तो जो वरचा 1 आहे त्याला ॲज कॉन्स्टंट घेणार. आणखी सांगा, आणखी काय करू शकतो. त्याचा इन्व्हर्स नाही, इन्व्हर्स नाही, ही साईड चेंज केली तर ही पण चेंज होणार. ठीक आहे, तसंही करू शकतो. जसं 1 बाय एक्स इंटू 1 बाय लॉग एक्स, यू इंटू वीने करावं लागेल. और असंही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, यू इंटू वी. आणखी सांगा, कोणता बेसिक फॉर्म आहे हा. एम इंटू लॉग. नाही, हा बेसिक फॉर्म काय, 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. दिस इज वॉट यू, दिस इज वॉट वी. यू बाय वीचा बेसिक फॉर्म आहे. कसं करता, असं केलं तरी चालेल, यू इंटू वी करा किंवा यू बाय वी करा. काय करता, यू बाय वी काय, यू बाय वी करा. सो फर्स्ट फंक्शन लिहावं लागेल. अरे डिनॉमिनेटर काय, डिनॉमिनेटर एक्स लॉग एक्स इंटू 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस न्यूमरेटर इंटू एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. हे क्लिअर आहे का. यू बाय वीचा काय फॉर्म्युला होता, व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. राईट, टर्म बघा, दिस इज व्ही इंटू डी यू बाय डी एक्स, 1चा डेरिव्हेटिव्ह लिहिला आहे, मायनस मायनस, राईट, यू, व्हॉट इज यू, 1 इंटू डी व्ही बाय डी एक्स, एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. सो एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, हां आत्ता गेलं ना, काय आलं होतं, कसं 1 बाय एक्स. अरे हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहायचं, कन्फ्युजन नाही करू. इथे फर्स्ट डी व्ही बाय डी एक्सची टर्म आहे, एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे.
सो x इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1 डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर. लॉग एक्सचा स्क्वेअर and log of x square both are different terms. So log x आणि मग स्क्वेअर व्ही स्क्वेअर टाकायचं ते व्ही स्क्वेअर. क्लिअर आहे काय यू बाय व्ही. सो ही फर्स्ट टर्म तर काय झाली 0. हा एक्स एक्स कॅन्सल झाला. सो ही टर्म काय होणार -1 मायनस लॉग एक्स. करेक्ट. सो मायनस साईन ॲज इट इज ठेवू 1 प्लस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर. राईट. कोणी जर यू इंटू व्हीने केलं तर कसं होणार एकदा बघूयात. जस्ट फॉर रेफरन्स की 1/x इंटू काय होतं ते 1 लॉग एक्स. यू इंटू व्ही. दिस इज युअर यू, दिस इज व्ही. सांगा फर्स्ट फंक्शन इंटू 1 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा. तुम्ही काय अभ्यास नाही करायचं नुसतं काय चॅप्टर संपायला येईल. आता फर्स्ट फंक्शन लिहिलं 1 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सांगा 1/x डेरिव्हेटिव्ह. असं नाही होत 1 पण असं नाही. बेसिक फॉर्म काय आहे. हां ठीक आहे. अजून आपण बघितलंच नाही. इनव्हर्स लॉग तर बघितलंच नाही. 1/u किंवा 1/x चा बेसिक फॉर्म आहे. जसं तुम्ही हे बघा आता हे 1/x स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो. बट 1 लॉग एक्स असं लिहिता येईल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. बट बेसिक फॉर्म काय झाला तुमचा 1/x चा बेसिक फॉर्म झाला. हां यू बाय व्हीने येईल पण ते मग परत लेंदी होणार. 1/x डायरेक्टली आपण लिहू शकतो. हे 1/x आहे. सो 1/x चा डेरिव्हेटिव्ह बेसिक फॉर्म काय 1/x. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय -1/x². सो टर्म काय बनणार -1 लॉग एक्सचा स्क्वेअर इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कळलं काय का नाही. 1 लॉग एक्स बेसिक फॉर्म काय झाला तुमचा 1/x. सो -1/x². 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय -1/x² इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 1 लॉग एक्स इंटू -1/x². हां आणि मग ते सिम्प्लिफाय करावं लागेल. ठीक आहे. बाकी मग यू बाय व्हीने तुम्ही या पद्धतीने करू शकता. नेक्स्ट घ्या थर्ड. e⁴ 4x y इज इक्वल टू e⁴x इंटू cos ऑफ 5x. राईट. व्यवस्थित लिहा. लेंदी एक्झाम्पल आहे.
लिहा फर्स्ट तो यू इंटू वी यूज करायचं आहे काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लिहा बरं डी वाय बाय डी एक्स ठीक आहे ई टू दी पॉवर 4 नाही कॉमन काढले तरी चालेल परत हे यू इंटू वीने बनणार हे परत यू इंटू वीने होणार नंतर मग थ्रू आउट कॉमन काढू याला परत डिफरन्शिएट करायचं आहे ना इंटू फोर करावं लागेल ना ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर एक्स अदर दॅन दॅट आलं त्याला काय होणार कंपोजिट फंक्शन मग ई टू दी पॉवर 4x असेल तर ई टू दी पॉवर 4x होणार इंटू 4xचा डेरिव्हेटिव्ह पण लिहावा लागेल ना 4 काहीतरी मिसिंग आहे चेक कर नाही कॉन्स्टंट तसंच लिहा -5 लिहून टाका मायनस आणि तो 5 परत लिहिला आहे हां काहीतरी चुकतं हे काय लिहिलं तू ही टर्म काय आहे काही नाही ओके म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह का असं हां ए टू दी मग वीने लिहायचं हे डी बाय डी एक्स ऑफ हे बनेल हां आणि मग इथे कॉस 5xचा डेरिव्हेटिव्ह काय आला इंटू 5 राहिला ना मग 5xचा डेरिव्हेटिव्ह जसं इथे तू ई टू दी पॉवर 4xचा डेरिव्हेटिव्ह इंटू 4 लिहितं मग इथे 5 राहिला ना ते लिहिताना काय आलं ना डी बाय जर फॉर्म्युला लिहायचं आहे तर डी बाय डी एक्स ऑफ दिस हा यू आणि व्हीने लिहायचं म्हणजे हे जे लेटर आहे ना व्ही आणि यू हे नाही लिहायचं केलं का ते हे नाही लिहिलं ना तू हे ई टू दी पॉवर 4x फर्स्ट फंक्शन लिहिलं याचा डेरिव्हेटिव्ह लिहिते ना याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार -sin 5x कॉसचा डेरिव्हेटिव्ह 5xचा डेरिव्हेटिव्ह 5 लिहिलं का फर्स्ट स्टेप अजून पुढे लिही ना डायरेक्ट सेकंड ऑर्डर नाही यू इंटू व्ही करावं लागेल ना रे मग असं काय करतो तुम्ही यू इंटू व्हीने करावं लागेल ते
तुमच्याकडे बुक आहे का स्टेट बोर्डचं बुक आहे का? हां, स्टेट बोर्डचं 12चं बुक नाही घेतलं? आणलं नाही? घरी आहे का? हां, ते एक्सरसाइज सॉल्व करायचे. असं होणार नाही. हां, तुम्हाला ते साधे 2 टर्मचं डेरिव्हेटिव्ह नाही लिहिता येते. किंवा NCERTचं घ्या, सेम क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला एखादं तरी टेक्स्टबुक कम्प्लीट सॉल्व करावं लागेल ना. स्टेट बोर्डचा घ्या, नाही तर CBSE कोणतेही घ्या तुम्ही, NCERTचं. तुम्हाला टेक्स्टबुकमधले क्वेश्चन सॉल्व करायचेच आहेत, तरच कॉन्फिडन्स येईल. नाही, e⁴ कावर लिहिलं? कुठे अशी टर्म e⁴ ची टर्म कुठे आहे? ही काय लिहिलं? e⁴ कुठे आहे? दाखव बरं कुठे आहे e⁴. मग कुठून लिहिली तू? लिहिलं का? इकडे ये, पुढे या. गप्पा नका मारू, तिकडे या, पुढे या. बस आरामात येते. बस सेपरेट बसा. अरे सिम्पल आहे एकदम, याच्यात काहीच कॉम्प्लिकेटेड नाही आहे. हां, साध्या टर्म्स आहेत, त्यांचे फक्त डेरिव्हेटिव्ह सिम्पल टर्म्स आहे. e⁴x एक टर्म आहे, एक cos 5x आहे. हे फर्स्ट फंक्शन प्रॅक्टिस नाही, त्याच्यामध्ये नाही लिहिता येते. cos 5x चा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. काय होणार cos 5x चा डेरिव्हेटिव्ह? इंटू 5. पुढे काय आहे? प्लस. सेकंड फंक्शन लिहिणार. काय सेकंड फंक्शन? cos 5x आणि e⁴x चा डेरिव्हेटिव्ह. हे तर लिहिता यायला पाहिजे. मग हे तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. हे बघ, प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्हाला हे अशा टर्म्स आल्या मग तुम्ही कन्फ्युजन होत आहे. तुम्ही हे प्रॉपरली लिहून घ्या ना. आपण नेहमी कॉन्स्टंट काय लिहितो? आधी लिहितो. सो -5 मी आधी लिहून घेतला, e⁴x लिहून घेतलं, sin 5x लिहून घेतलं, 4 कॉन्स्टंट आहे तो आधी लिहिला. हे प्रॅक्टिसने जमेल. प्रॅक्टिस केली तरच हे असं सुचेल तुम्हाला की ह्या टर्म्स व्यवस्थित लिहून घेतल्या, म्हणजे कन्फ्युजन कमी होईल. तुम्ही असंच ठेवलं, होतं काय माहिती का, ठीक आहे काहींनी ही स्टेप लिहिली, काहींना हे पण नाही जमले. सपोज ही स्टेप जरी लिहिली, मग इथे तुम्ही कन्फ्यूज होऊन जातात की हा 5 पण आहे, ही एक मायनसची साईन आहे, मग e⁴x आहे. हे प्रॅक्टिसचा पार्ट आहे. प्रॅक्टिसने तुम्हाला जमेल की हे -5 लिहून घ्या. आपल्याला हे माहिती आहे की -5 काय कॉन्स्टंट आहे, याला ॲज इट इज कॅरी करा लास्टपर्यंत. हे जर -5 तुम्ही लिहिलं, आता काम काय राहतं, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह. जसं तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह लिहिला, यालाच फक्त u × v लिहा, हे ब्रॅकेटमध्ये लिहून टाका, झालं. हा 4 कॉन्स्टंट आहे, 4ला ॲज इट इज लिहा आणि परत हे काय u × v, परत हे लिहून टाका, झालं आन्सर. कळते का? प्रॅक्टिस नसल्यामुळे हे सुचतच नाही, डोक्यात येतच नाही की हे मायनस आहे, हे 5 आहे, हे मी आधी लिहून घेऊ, हा 4 मी आधी लिहून घेऊ. तुम्ही काय ठेवतात? हे असंच ठेवलं आहे, असंच ठेवताय आणि इथे सेकंड स्टेपला लगेच दुसरा डेरिव्हेटिव्ह घ्यायला जातात. मग ते तुम्ही कन्फ्यूज होऊन जातात की हे -sin 5x आहे, मायनस साईन द्यायची कुठे? कळते का? हेच कन्फ्युजन आहे, बाकी कन्फ्युजन नाही आहे. जसं हे मी असं लिहून नाही घेतलं, मग तुम्ही इथेच हे u × v लिहितात आणि मग लास्टला 5 लिहिला तर लिहिला, नाही तर तो विसरून जाणार. मग e⁴x लिहिलं, मग -sin 5x, मायनस साईन आले का तुम्ही कन्फ्युजनच होऊन जातात. मायनस साईन कुठेही कुठलेही कशालाही देतात, असं नाही करायचं. हे प्रॉपरली लिहून घ्या.
हे कधी सुचेल, n नंबर ऑफ एक्झाम्पल्स एक्सरसाइजमधले सॉल्व केले तर जमेल. हां, अदरवाईज हे जर तुम्हाला नाही सुचलं की हे -5 मला आधी लिहायचं आहे, हे 4 आधी लिहायचं आहे, याला वेळ नाही लागत. तुम्हाला जर असं वाटत असेल की नंबर ऑफ स्टेप जास्त होतील वगैरे, अजिबात नाही होणार. हां, तुम्ही जर हे प्रॉपरली लिहायला शिकलात ना की -5 आधी लिहून घेतला कॉन्स्टंट, कारण हे बघा -5 तर हा ॲज इट इज कॅरी करायचं लास्टपर्यंत. तुम्ही लास्ट स्टेपला बघा काही काय म्हणतात, काही कॉमन वगैरे येतं आहे का नाही येते, हे तुम्ही लास्ट स्टेपला चेक करा किंवा ऑप्शनवरून तुम्हाला ते थोडंफार आयडिया येऊन जाईल. बट स्टार्टिंगला तुम्हाला ही स्टेप लिहिताच यायला पाहिजे की -5 आहे ना, दिसतंय नाही, -5 मी आधी लिहून घेईल. आता काहींना हे पण जर कन्फ्युजन असेल की हे मायनस याला साईन आहे, मग हे -5ला कसं चाललं गेलं, तर मग ते थोडं डिफिकल्ट होईल. थोडं प्रॅक्टिस करा. हां, या गोष्टी पटपट सॉल्व झाल्या पाहिजे. एकदम सिम्पल फंक्शन आहे. फर्स्ट फंक्शन काय e⁴x आणि दुसरं फंक्शन काय दिलेलं आहे cos⁵x, आणि फक्त दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. एकदा डेरिव्हेटिव्ह, परत त्याला डिफरन्शिएट करा. सेकंड टाईम जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करताय, याला सिम्प्लिफिकेशन करून घ्या. तुमच्या ते डोळ्यांना प्रॉपर दिसलं पाहिजे. यू कोणता आहे, व्ही कोणता आहे, हे असंच ठेवलं तर मग इथे यू कोणता, व्ही कोणता, इथे पण कन्फ्युजन आहे. याला कम्प्लीट व्ही घ्यायचं, हां, की हा 5 इकडे घेतलं, याला यू घेतलं. सो प्रॉपरली लिहा. हे प्रॉपरली लिहिणं कधी जमेल, जेव्हा प्रॅक्टिस असेल. हां, तुम्ही स्टेट बोर्ड किंवा NCERTचे जे एक्सरसाइज आहे याला निग्लेक्ट करू नका. तरच ज्यांचं टोटल फक्त मॅथ्सच आहे, ज्यांचं बायो नाही आहे, त्यांना तर कंपल्सरी 2दा-3दा टेक्स्टबुक सॉल्व करावं लागेल. तुम्ही बाकीच्या क्लासेसला विचारा, रेझोनन्सला वगैरे. हां, ते टेक्स्टबुक एकदम प्रॉपरली सॉल्व करतात, त्यातलं एकही कन्फ्युजन नसतं. जेव्हा तुम्ही टेक्स्टबुक NCERT सेम एक्झाम्पल आहे NCERTमध्ये पण, हे तुमचं स्टेट बोर्डचं एक्झाम्पल आहे. असेच एक्झाम्पल तुम्हाला एक्सरसाइज CBSEचं तुम्ही टेक्स्टबुक घेतलं त्यात पण भेटेल. हे जेव्हा कॉन्फिडन्स येतील ना, हे परफेक्ट लिहिता आलं तर आपण MCQला शिफ्ट होऊ शकतो. कारण MCQला आपण एक एक स्टेप जर लिहित बसलं त्याला खूप वेळ लागेल. कळते का? हे बघितल्या तुमचं पटकन आन्सर बनलं पाहिजे. हां, आता 10 मिनिट्स गेले, आपण हेच एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करतोय. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. याच्यात काही डिफिकल्टी नव्हतं. 2 सिम्पल फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये. कळते का? एक्सरसाइज प्रॉपरली सॉल्व झालीच पाहिजे. ज्यांचं फक्त मॅथ्स आहे, बायोचा अभ्यासच नाही, त्यांनी तर कंपल्सरी करणं गरजेचंच आहे, हे लक्षात घ्या. तरच कॉन्फिडन्स बिल्ड होईल. नाही JEE स्कोर असं नाही झालं पाहिजे कोणत्याच एक्झाममध्ये स्कोर नाही आहे. हां, मग त्या ॲडमिशनला खूप डिफिकल्टी होते, हे लक्षात घ्या तुम्ही. ॲटलिस्ट एका एक्झाममध्ये तरी स्कोर झाला पाहिजे. ज्यांचं फक्त मॅथ्स आहे, तुम्ही स्टेट बोर्ड वेळ नाही लागणार तुम्हाला स्टेट बोर्ड कंप्लीट करायला. हां, तुम्ही जर फक्त स्टार्टिंगला 1-2 एक्सरसाइजला थोडा वेळ लागेल. एकदा लिंक बसली ना, तुम्ही हे एक्झाम्पल निग्लेक्ट पण करू शकतात. एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला अंदाज येईल की हे मी सॉल्व करू शकतो की नाही करू शकतो. हे e⁴ तुमची जर इनफ प्रॅक्टिस असेल ना, हे काही सॉल्व करून बघायची गरज नाही. हे सॉल्व करून बघितलं, मग आन्सर मागे चेक केलं करेक्ट आहे की नाही. सिम्पल फंक्शन, यू कॅन निग्लेक्ट इट. हां, म्हणजे असं नाही की जसं सपोज 10 एक्झाम्पल आहे. हां, एकदा तुमची प्रॅक्टिस प्रॉपर असेल तर 10मधले तुम्ही 5 सॉल्व करा, स्किप करून टाका 5. जे तुम्हाला इझी वाटतं आहे यू कॅन स्किप इट. पुढच्या एक्सरसाइजवर शिफ्ट व्हा. सॉल्व अनसॉल्व दोन्ही एक्झाम्पल गो थ्रू झालेच पाहिजे चॅप्टर वाईज. म्हणजे तुम्ही NCERTचं टेक्स्टबुक रेफर करा किंवा इकडचं स्टेट बोर्डचं. तुम्ही 1-2 चॅप्टर हाच चॅप्टर बघा तुम्ही, डिफरन्सिएशन. स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक या NCERTचं काय एक्झाम फार थोडे, म्हणजे 10% इकडे तिकडे असेल. बाकी तुम्हाला ॲज इट इज एक्झाम्पल थोडेफार टर्न चेंज होतील. e⁴2x असेल, sin⁵x असेल, थोडंफार चेंज असेल. बाकी तुम्हाला ॲज इट इज एक्झाम्पल भेटतील, लक्षात घ्या. हां, टेक्स्टबुक निग्लेक्ट करू नका मॅथ्सचं, अदरवाईज डिफिकल्टी होईल. हे तुम्हाला सुचेल, कधी सुचेल, जेव्हा तुमची प्रॅक्टिस असेल तेव्हाच ते लिहिता येईल. हां, अदरवाईज तुम्ही जर हे अशी स्टेप लिहिली आणि हेच जर कॅरी केलं ना, मग ते कन्फ्युजन होतं आहे. कारण हे बघा, इथे 2च टर्म दिसत आहे मला, परफेक्ट 2 टर्म दिसत आहे. u × v आपले इथे 3 टर्म दिसायला लागले मला, 1 2 3. मग तो 5 कुठे लिहायचं ते कन्फ्युजन होतं. काही जण 5 लिहिणार नाही पुढच्या स्टेपला, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह 5 विसरून जाणार. असं नाही व्हायला पाहिजे. प्रॅक्टिस करा तरच होईल मॅथ्समध्ये, नाही तर मग काही नाही, नुसतं ते काय येतं आहे आणि जातं आहे असं चालू आहे ते. म्हणजे हायर ऑर्डर हे वाले एक्सरसाइज ते तुम्हीच सॉल्व करायला पाहिजे. हे वाले एक्झाम्पल फक्त काय कॉन्सेप्ट आहे, 2दा डिफरन्सिएशन करायचं, एवढंच आहे फक्त. बरोबर ना?
पण ते फर्स्ट टाइमच जमत नाही. फर्स्ट टाइम dy बाय dxच कॅल्क्युलेट करता येत नाही. लिहिलं का? काय आलं का? काय आलं? सिम्प्लिफाय केलं का कोणी लास्टपर्यंत? किती आलं सांगा, एकाने तरी सांगा. ब्रॅकेटमध्ये मायनस कॉस 5x इंटू 25 प्लस 20 इंटू मायनस साइन 5x. काय ते मिसिंग आहे. करा कोणी अजून सिम्प्लिफाय करा लास्टला. हे आन्सर यायला पाहिजे. सॉल्व करूयात आपण ते. काय ते 40 sin x काहीतरी आलं आहे, अशी तरी टर्म यायला पाहिजे. आणि पुढे बघा काय आहे ते. हां, काय एक्झाम्पल होतं? e⁴ ऑप्शन मॅच झाले पाहिजे, नाही तर परत रेफर करावं लागेल तुम्हाला कुठे मिस्टेक आहे. बरोबर ना? हे एक्झाम्पल आहे. फर्स्ट स्टेप तुम्ही लिहिली. काय ते y' काय लिहिले? e⁴x इंटू 5 प्लस काय cos 5x इंटू e⁴x इंटू 4. परत डिफरन्शिएट करूयात. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. -5 मी ॲज इट इज लिहिलं आहे. याचा डेरिव्हेटिव्ह इथे लिहायचा आहे. सो फर्स्ट फंक्शन साईनचा डेरिव्हेटिव्ह काय आला? cos 5x इंटू 5. करेक्ट. पुढे प्लस साइन 5x इंटू e⁴x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? e⁴x इंटू 4. करेक्ट. प्लस हा 4 लिहिला आणि याचा परत डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे e⁴x इंटू cos 5x. सो काय बनणार ते? e⁴x इंटू मायनस साइन 5x इंटू 5 प्लस पुढे काय बनणार? cos 5x इंटू e⁴x इंटू 4. करेक्ट ना? हां, हे -5 मल्टिप्लाय करा. काय होणार? -5 इंटू 5 किती झालं? -25 e⁴x इंटू cos 5x. हे -5 इंटू 4 किती झालं? -20 e⁴x इंटू साइन 5x. 4 इकडे मल्टिप्लाय करा. किती झालं? -20 आलं नाही 40. मग हां, करा पुढे करा. आहे काय होणार आहे? 4ने मल्टिप्लाय केलं किती झालं? -20 e⁴x इंटू साइन 5x. आणि हे किती झालं? 16. करेक्ट ना? 16 e⁴x इंटू cos 5x. बस टर्म्स ॲड करा. आता एक काय होणार? -9 cos 5x e⁴x. हां, या दोन टर्म्स आपण ॲड करू शकतो आणि ही टर्म आणि ही टर्म ॲड होईल. किती होतं ते? 20 -9 40 e⁴x sin 5x. नाव यू कॅन टेक कॉमन. काय आहे ना? मायनस सपोज e⁴x कॉमन काढलं. 9 cos 5x प्लस 40 sin 5x. ज्यांचं झालं त्यांनी नेक्स्ट घ्या. e⁴2x इंटू tan x. बाकीच्यांनी व्यवस्थित लिहा आहे. पहिले कम्प्लीट करा, नंतर घ्या नेक्स्ट. y इज इक्वल टू e⁴2x इंटू tan x.
लास्ट पण जेवढं सिम्पली होईल तेवढं करा. झाले काय? राईट, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ना, राईट. याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे. सो परत हे यू इंटू व्हीने जमेल आणि हे पण यू इंटू व्ही. सो फर्स्ट फंक्शन ई टू दी पॉवर 2x इंटू सेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला आहे? हां करेक्ट, टू सेक एक्स इंटू सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सो सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक एक्स इंटू टॅन एक्स. करेक्ट. सो वी कॅन राईट दिस एज 2, ठीक आहे, 2 सेक एक्स इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस सेकंड फंक्शन सेक स्क्वेअर एक्स इंटू ई टू दी पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह, ई टू दी पॉवर 2x इंटू 2 प्लस हा 2 ॲज इट इज लिहिला आहे आणि ई टू दी पॉवर 2x इंटू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनेल. सो दॅट विल बी ई टू दी पॉवर 2x इंटू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स इंटू ई टू दी पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर 2x इंटू 2. ओके, आन्सरमध्ये सगळ्या टॅनच्या टर्म पाहिजे, हां, सेक स्क्वेअरच्या टर्म नको आहे. सो सेक स्क्वेअर आपण कशाने रिप्लेस करू शकतो? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्सने. सो जे आन्सर तुम्ही फायनल कॅल्क्युलेट करणार आहात
त्याच्यात फक्त टॅनच्या टर्म आहे, टॅन स्क्वेअर एक्स वगैरे, राईट. सो बस हे डी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे, याला फक्त आता प्रॉपरली सिम्प्लिफाय करायचं आहे. सो ही जी फर्स्ट टर्म आहे याला आपण कसं लिहू शकतो, 2e⁻²x इंटू सेक एक्स इंटू सेक एक्स, काय बनणार, सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स, प्लस याच्यात काय सिम्प्लिफाय होणार नाही, 2e⁻²x सेक स्क्वेअर एक्स प्लस 2e⁻²x इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू 2 4 tan x इंटू e⁻²x. सो हे दिसतं, हे ॲड होऊ शकतो, करेक्ट. 2e⁻²x सेक स्क्वेअर एक्स प्लस काय म्हणणार 4. So this is 2e⁻²x into sec square x into tan x plus 4e⁻²x into sec square x plus 4e⁻²x into tan x. राईट. इथून कॉमन काय निघणार, टू e⁻²x इंटू सेक स्क्वेअर एक्स आहे, करेक्ट. ठीक आहे, लिहूया आपण सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेटमध्ये इथे काय होणार टॅन एक्स प्लस इथे काय होणार 2, करेक्ट आहे, प्लस 4e⁻²x इंटू टॅन एक्स. राईट. या सेक स्क्वेअर एक्सला काय लिहू शकतो आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, आणि थ्रू आउट आणखी e⁻²x पण कॉमन येईल. राईट. फर्दर अजून जर सिम्प्लिफाय करायचं आहे, आता हे ऑप्शन्स बघून थोडं सिम्प्लिफिकेशनचे डिसिजन घ्यावं लागतील ना, किती सिम्प्लिफाय करायचं आहे, काय करायचं आहे. बाकी तुम्ही बोर्ड बिल्डला असं काही एक्झाम्पल आलं इथपर्यंत जरी लिहिले तरी चालेल या स्टेपमध्ये, किंवा इथे लिहिलं हे इथपर्यंत लिहिले तरी फुल मार्क्स भेटतील, काय कट नाही होणार मार्क्स. सी थ्रू आउट यू कॅन टेक 2e⁻²x कॉमन, राईट. इथून ही जर टर्म कॉमन काढली तर इथे सेक स्क्वेअर एक्सची टर्म आहे, सेक स्क्वेअर एक्सला काय लिहिणार 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू 2 प्लस टॅन एक्स, आणि 2e⁻²x इथून कॉमन काढले तर इथे काय होणार 2 टॅन एक्स, राईट. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट ट्राय करो. x³ इंटू लॉग एक्स, हे इथपर्यंत सिम्प्लिफाय करते, आन्सर यायला पाहिजे. एक्स इन ब्रॅकेट 5 + 6 लॉग एक्स.
व्यवस्थित सॉल्व करा, 2-3 स्टेप एक्स्ट्रा लिहा, करेक्ट यायला पाहिजे. एक्स इन ब्रॅकेट 5 प्लस 6 log x. हे 2 + 3 5 होणार. एक्स कॉमन काढ, आन्सर आहे. नाही, डायरेक्टली नाही काढता येणार. म्हणजे dx/dt निघेल. याला पुन्हा डिफरन्शिएट केलं तर काय म्हणणार? पुढे नाही, डिवाइड केलं तर नाही येणार. आपली इन्क्रीमेंट काय, dx फक्त इन्क्रीमेंट आहे. असं नाही, याचा जर स्क्वेअर असला असता तर मग त्याला आपण डिवाइड करू शकतो, पण ते याच्या स्क्वेअर नाही. बट हे असं नाही आहे ना,
हे काय डी स्क्वेअर टी असं लिहितो आपण, किंवा ही टर्म काय लिहितो डी स्क्वेअर एक्स लिहितो. म्हणजे आधी dy/dxच काढायचं हां, त्याची. आणि मग थोडं चेंज आहे त्याच्यात. ठीक आहे, नेक्स्ट लिहिलं का एक्झाम्पल. हे याच्यात पण तुम्हाला सेकंड एक्झाम्पल कसले पॅरामेट्रिकचं, याच्यात पण तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिले फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूयात. सो एक्स इज फंक्शन ऑफ टी, इथे काय टर्म कॅल्क्युलेट होणार डी एक्स बाय डी टी. सो 2a ॲज इट इज टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t. सो व्हॉट इज डी एक्स बाय डी टी 480. सिमिलरली dy बाय डी टी इथे टर्म कॅल्क्युलेट होणार 4a ॲज इट इज टीचा डेरिव्हेटिव्ह 1. सो ही टर्म काय बनली तुमची 4a. दिस इज वॉट dy बाय डी टी. करेक्ट. So you can calculate now dy by dx. Therefore, dy by dx. How we calculate dy by dt divided by dx by dt. So dy by dx will be equal to किती होणार. हां, दिस इज 4a, दिस इज 4at. सो हे किती आणलं 1/t. राईट. इथपर्यंत क्लिअर आहे. आपण आधीचे एक्झाम्पल आहे सॉल्व केले. राईट. आपण ही टर्म इथे लिहूयात dy बाय dx इज इक्वल टू 1/t. राईट. हे बघा, आता लक्ष द्या काय सांगतोय. जेव्हा y इज इक्वल टू 1/x असेल, इथे आपण काय लिहितो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे डिफरन्शिएट काय होतं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण इथे एक्सचं फंक्शन आहे. राईट. मग इथे आपण काय लिहिणार dy बाय dx इज इक्वल टू -1/x². पुन्हा इथे आपण इन्स्ट्रक्शन काय लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय, इथे एक्सचं फंक्शन आहे, आणि जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करणार तेव्हा d²y/dx² टर्म बनेल. dy बाय dxला जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, तेव्हाच तुमची टर्म काय बनणार d²y/dx². सो ऑब्वियस आहे, जर इथे d²y/dx² कॅल्क्युलेट करायचं आहे, तर मला इथे इन्स्ट्रक्शन काय लिहावं लागेल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. बट हे एक्सने डिफरन्शिएट होणार का नाही, कारण इथे एक्सचं फंक्शन आहे का नाही, इथे कसलं फंक्शन आहे टीचं. सो डायरेक्टली असं लिहिता येणार नाही की d²y/dx² इज इक्वल टू -1/t². दिस इज रॉंग. हे क्लिअर आहे का पहिले. dy बाय dx तुमचा 1/t आला आहे, हे इथपर्यंत करेक्ट आहे. याला डायरेक्टली तुम्ही d²y/dx² याला तुम्ही डिफरन्शिएट करू नाही शकणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण इथे एक्सचं फंक्शन आहे का नाही, टीचं फंक्शन. करेक्ट. ओके. हां, आता करूयात आपण. राईट. इथपर्यंत क्लिअर आहे. राईट. आता हे बघा, व्हॉट इज d²y/dx². लक्ष द्या व्यवस्थित. d²y/dx² म्हणजे हा काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. हा कसा जनरेट होतो जेव्हा तुम्ही dy बाय dx ला डिफरन्शिएट करता तेव्हा. राईट. सो dy बाय dx ला काय करायचं आहे तुम्हाला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एक्स. हे क्लिअर आहे का ही वाली स्टेप. म्हणजे जे आपण फर्स्ट स्लाइडमध्ये जे लिहिलंय, तुम्ही याला डिफरन्शिएट करतात. जसं तुम्ही y ला डिफरन्शिएट केलं तर काय लिहितात हे बघा, ही dy बाय dx म्हणजे काय d/dx ऑफ y असं आहे ॲक्च्युअल. राईट. सो याला तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. सो d/dx ऑफ dy बाय dx. सो टर्म काय बनली d²y/dx². ही dx ब्रॅकेट स्क्वेअर नाही, d²y/dx². क्लिअर आहे काय सांगितलं मी. सो हे dy बाय dx आलं. मला ही टर्म कॅल्क्युलेट करायची. याचा मिनिंग काय झाला d/dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू. आता हे आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. dx dy या सगळ्या काय इन्क्रीमेंट्स आहेत. सो याच्यात मी चेंज करतोय. आता माझा dy बाय dx आहे, दॅट इज इन टर्म्स ऑफ t.
डी वाय बाय डी एक्स जो आहे दॅट इज इन टर्म्स ऑफ टी. या डी वाय बाय डी एक्सला मी डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू टी. कळते का? हे बघा, याला आपण एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करू शकणार नाही, कारण इथे एक्स आहे का? नाही. बट यू कॅन डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू टी. का? कारण टीचं फंक्शन आहे. सो याच्यात मी चेंज करतोय डी बाय डी टी ऑफ डी वाय बाय डी एक्स. आता हा मी एक्स्ट्रा घेतला, डी टी काय याने डिवाईड केलं, डी टीने काय केलं? डिवाईड. सो याला नलिफाय करायला मला काय करावं लागेल? हा डी टी लिहावं लागेल आणि हा जो डी एक्स आहे हा मी इथे ॲडजस्ट करतोय. क्लिअर आहे का हे स्टेप्स? हां, हा वाला पॅटर्न इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला भरपूर याच्यात एक्झाम्पल भेटतील. याला डायरेक्टली डिफरन्शिएट करायचं नाही, कारण इथे एक्सच नाही. याला डायरेक्टली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करता येणार नाही. सो आपल्याला टर्म काय फाइंड आउट करायची? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. याचा मिनिंग काय झाला? यू हॅव टू डिफरन्शिएट डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट, ही स्टेप लिहिली. आता मी याच्यात चेंज करतोय. हे तर क्लिअर आहे की डी वाय बाय डी एक्सला डिफरन्शिएट होणार नाही विथ रिस्पेक्ट टू एक्सने, कारण एक्सचं फंक्शन आहे का? नाही. बट विथ रिस्पेक्ट टू टी हे डिफरन्शिएट होऊ शकतं. सो मी याच्यात चेंज केलं डी बाय डी टी ऑफ डी वाय बाय डी एक्स. आणि हा जो डी टी, जसं आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर त्याला डिवाईड पण करावं लागेल. डी टीने डिवाईड केलं तर इथे काय केलं? मल्टिप्लाय. हे जर मी कॅन्सल आउट केलं तर परत मला ही ओरिजिनल वरची टर्म भेटेल. सो इथे काय केलं मी? डी बाय डी टी ऑफ डी वाय बाय डी एक्स इन टू हा डी टी नलिफाय करायला डी टीने मल्टिप्लाय केलं आणि हा डी एक्स इथे ॲडजस्ट केला. आता बघा काय आन्सर बनतं. डी बाय डी टी ऑफ डी वाय बाय डी एक्स म्हणजे डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. सो 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर इन टू ही टर्म लिहायची डी टी बाय डी एक्स. व्हॉट विल बी डी टी बाय डी एक्स? हां, आपल्याकडे डी एक्स अपॉन डी टी आहे. किती आहे? डी एक्स अपॉन डी टी 480. हे उलटं करा, डी टी बाय डी एक्स किती होणार? 1 अपॉन 480. सो व्हॉट इज युअर फायनल आन्सर? मायनस 1 अपॉन 480 क्यू. हे आन्सर बरं. हां, इथेच जर डिफरन्शिएट केलं तर आन्सर काय येतं? मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. दॅट इज रॉंग, कारण तुम्ही याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डायरेक्टली करू शकणार नाही. इथे एक्सचं फंक्शनच नाही आहे. सो याच्यात तुम्हाला चेंजेस करायचे. हे जे आहे बेसिक की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की फर्स्ट ऑर्डर जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला परत आपण डिफरन्शिएट करतोय. सो या फॉर्म्युल्यामध्ये हा तुमचा नवीन ॲज अ फॉर्म्युला पण ट्रीट करू शकतात. बट फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही हे असं लक्षात ठेवा. कॉन्सेप्ट काय की डी वाय बाय डी एक्स आहे, याला मी टीने डिफरन्शिएट करू शकतो. सो डी बाय डी टी लिहिलं, डी बाय डी टी ऑफ डी वाय बाय डी एक्स इन टू हा डी टी नलिफाय करायला वरती डी टी बनेल आणि हा जो डी एक्स आहे हा ॲज इट इज कॅरी होईल. म्हणजे डी टी जरी कॅन्सल झालं तरी माझं ओरिजिनल परत टर्म बनते. सो डी वाय बाय डी एक्सचा डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू टी हे बनलं मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. डी टी बाय डी एक्स कुठून लिहिली? इथून लिहिली. राईट. सो हे पॅरामेट्रिकसाठी हा एकवाला क्वेश्चन म्हणजे या टाईपचे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. फंक्शन्स चेंज होऊ शकतात. विथ रिस्पेक्ट टू थीटा असेल, राईट, हे जर विथ रिस्पेक्ट टू थीटा असेल आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जनरली विचारतात पॅरामेट्रिकमध्ये. राईट. सो हा एक पॅटर्न लक्षात असू द्या. क्लिअर आहे काय? राईट, व्यवस्थित लिहा. आपण आणखी एक्झाम्पल सॉल्व करू. दिस इज डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्टली यालाच डिफरन्शिएट करायचं नाही. आणि एक्स अँड वायच्या टर्ममध्ये कसं असणार? मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर वाली जी स्टेप आहे ते टी स्क्वेअरला एक्स अपॉन 2 सबस्टिट्यूट केलं आणि टीला 480 वाली टर्मला टी इक्वल टू वाय अपॉन 4 सबस्टिट्यूट केलं. टी स्क्वेअरला काय टाकलं? एक्स अपॉन 2 आणि 1 अपॉन 480ला काय टाकलं? 4 तसाच ठेवला, टीला वाय अपॉन 4 किंवा 4 कॅन्सल होईल. हा सेमच झालं ते. म्हणजे हे किती झालं? मायनस 2a अपॉन एक्स वाय. हां ठीक आहे. ऑप्शन असतील पण असं नसणार. ऑप्शन असतील तर करू शकतो. इथे टीची पॅरामीटरची व्हॅल्यू देतील.
आपण बघू पुढचे ते एक्झाम्पल. रेडी हायलाईट करून ठेवा, हे विसरायचं नाही ह्याच्यात. बरेचदा डायरेक्टली ते -1/t² लिहिलं जातं. त्याला डायरेक्टली डिफरन्सिएशन होणार नाही. नेक्स्ट लिहा, यांचं झालं आहे x = sin θ. बाकीच्यांनी व्यवस्थित लिहा पहिले त्या. x = sin θ, y = sin³ θ, θ = π/2. आन्सर 6 यायला पाहिजे, 6. हे झाल्यावर सांगा. सो आता इन टर्म्स ऑफ थीटा आहे, सो इथे काय बनेल, d/dθ इंटू dθ/dx. इन टर्म्स ऑफ थीटा पॅरामीटर आहे, फक्त याच्यात टीच्या जागी थीटा बनेल. y किती होतो, sin³ θ. π/2. ठीक आहे. सो पहिले dy/dx कॅल्क्युलेट करूयात. dx/dθ किती झालं, cos θ. देन dy/dθ 3 sin² θ into cos θ. So therefore dy/dx सो हां थीटा डायरेक्ट लास्टला टाकायचं आहे. हां सो दिस इज 3 sin² θ इंटू cos θ डिवायडेड बाय cos θ. हे तुमचं बनलं 3 sin² θ. दिस इज dy/dx.
So now let us calculate second order derivative. राईट, हे एक दोन वेळेस लिहा तुम्ही डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. याचा मिनिंग काय आहे? डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. राईट. सो पॅरामीटर थीटामध्ये, सो दिस यू कॅन चेंज ॲज डी बाय डी थीटा ऑफ डी वाय बाय डी एक्स इंटू डी थीटा बाय डी एक्स. सो डी वाय बाय डी एक्स तुमचं हे 3 साइन स्क्वेअर थीटा, याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो 3ला मी ॲज इट इज लिहितो आहे साइन स्क्वेअर थीटाचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इंटू डी थीटा बाय डी एक्स, याचा रेसिप्रोकल 1 बाय कॉस थीटा. सो हे किती आलं? 6 साइन थीटा. सो पॅरामीटरची व्हॅल्यू दिली आहे. सो देअरफॉर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 2, 6 साइन पाय बाय 2. किती आहे? 6. हां, सो फक्त हे प्रॉपरली यूज करायचं, बाकी मग त्याच्या डिफिकल्टी नाही आहे. कळलं आहे का? साइन बाय बाय 2 किती? 1. 6 इंटू 1 किती होणार? 6. लास्ट घ्या एक. राईट, ट्राय करा तुम्ही. एक्स इज इक्वल टू ए कॉस थीटा वाय इज बी साइन थीटा, थीटा इज इक्वल टू पाय बाय 4. हाँ, सेकेंड ऑर्डर. एक्स इज इक्वल टू ए कॉस थीटा बी साइन थीटा एला तसंच ठेवायचं. एला हां, ए कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनमध्ये तसंच राहतं.